गुड आफ्टरनून टू ऑल. सॅटर्डे स्पेशलमध्ये आज आपण एक कन्सेप्ट शिकणार आहोत. कन्सेप्टचं नाव आहे रेसवरचे क्वेश्चन. ठीक आहे ना. तुम्ही स्पीड डिस्टन्स टाईमसोबत रेसवाले क्वेश्चन जास्त यायला लागलेत. मग त्या रेसवाल्या क्वेश्चनला कसं कसं टॅकल केलं जाऊ शकतं त्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. चला मग पटापट सेशनला जॉईन व्हा. ठीक आहे ना. चलो स्टार्ट करूया सेशनला. क्वेश्चन येता कसे कसे इम्पॉर्टंट वाले क्वेश्चन बघून घेऊ त्याच्यातले. ठीक आहे. मग पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल तो दोन्ही लँग्वेजमध्ये असेल, मराठी प्लस इंग्लिशमध्ये. ठीक आहे. काय सांगितलंय क्वेश्चनमध्ये बघा. जर 200 मीटरची रेस असेल आणि बी जो काही असेल तो ए ला स्टार्ट देतोय 10 मीटरचा. ठीक आहे ना. रेस 200 मीटरची राजन्नो. कोण कोणाला स्टार्ट देत आहे? बी स्टार्ट देतोय ए ला. किती मीटरचा? 10 मीटरचा. म्हणजे हा 200 मीटर पळणार आणि हा किती पळणार? 190च. ठीक आहे. म्हणजे तो म्हणतोय की त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा काय जी गोष्ट असेल ती की तू 10 मीटर पुढून पळ तरी पण मी तुला रेस जिंकून दाखवतो असं. ठीक आहे. तर तुम्ही त्याला नंतर हारल्यानंतर असं नाही म्हणू शकत अरे यार मी 10 मीटरचं तुला हे दिलं होतं त्याच्यामुळे तू जिंकला. हा एकदा बोलले ठीक आहे ना. ती कन्सेप्ट आहे ही. नंतर जो काही सी असेल तो 20 मीटरचा स्टार्ट देतो बीला. आता नीट लक्ष द्या. आपल्याला वाटतं इथूनच 20 जास्त घ्या. ही एक वेगळी टर्म आहे, ती एक वेगळी टर्म आहे. म्हणजे बी आणि सी जेव्हा दोघंच ती रेस खेळतील 200 मीटरची तेव्हा सी बीला म्हणतोय की तू 20 मीटरचा घे. तू काय लोकांना 10 मीटरचा देतो, मी तुला 20 मीटरचा स्टार्ट देतो. म्हणजे हा जेव्हा 200 पळणार तेव्हा हा 180च पळणार आणि जिंकून दाखवू. जर असं केल्यानंतर पण जर रेस सोबत संपवायची असेल तर मग ए ला सी ने किती मीटरचा स्टार्ट दिला पाहिजे असा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आला असेल. आता क्वेश्चन लक्षात आला का? बोला. ओके डन. चला मग ह्या क्वेश्चनला टॅकल कसं करायचं. पहिली गोष्ट तर ही याच्यामध्ये ही राजन्नो की ए आणि बी इकडे 200 मीटरची रेस आणि बी आणि सी इकडे 200 मीटरची रेस हे सेपरेट असणार. फर्स्ट वन थिंग. ठीक आहे. नंतर आता करणार काय त्यांना तर बघा जरा याला छोटं करू. हे शून्य कटलं म्हणजे 19:20 आलं. इथे हे शून्य कटलं. नंतर दोन्ही जर भाग दिलात हे येणार 10 आणि हे येणार 9. 10 9. ठीक आहे. आता बी दोनदा आहे मग बीला सेम करू. बीला सेम कसं करणार तर इकडे 20 नि गुणू ह्या किमतीन दोघांना. इकडे बीची किंमत 20 आहे आणि इकडे 9 नि गुणून टाकू. 9 नि गुणून. ठीक आहे. म्हणजे हे किती बनणार? हे बनणार 180. बीची किंमत कुठेही लिहा. इथली सारखी आली एकदाच लिहिली. नंतर 10 दुने किती? 200 म्हणजे 200 आणि 19 नमं किती? 19 10 190. 190 मधून 20 गेले 170 171. 19 नमं 171 आलं. 171. आता झालं असं की रेस पण खरंच 200 मीटरची होती आणि इथं सी पण 200 मीटरचंच अंतर पळाला म्हणून हे मॅच झालं. जर हे मॅच नसतं इथं 400 मीटर असतं तर मी ह्या 200ला 2 नि गुणलं असतं, मल्टिप्लाय करून घेतलं असतं. त्याच्या मल्टिप्लायमध्ये जितकं असेल तितकं. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये जर बघितलं जेव्हा सी 200 मीटर पळेल तेवढ्याच टाईममध्ये ए जो कोणी असणार तो 171 मीटर पळेल. जर यांना सोबत रेस संपवायची असेल तर याला किती मीटरचा स्टार्ट द्यायला पाहिजे? 29 मीटर पहिले पळू द्यायला पाहिजे. 29 मीटर पळाल्यानंतर सीनी स्टार्ट केलं पाहिजे तेव्हा ती रेस सोबत संपवेल. लक्षात आला असेल क्वेश्चन व्यवस्थितरित्या. ठीक आहे. आणखीन क्वेश्चन बघू. आज याची ही कन्सेप्ट आज पूर्णपणे व्यवस्थित ऑब्झर्व करू, व्यवस्थित समजून घेऊ. लेटेस्ट ट्रेंडमध्ये ही कन्सेप्ट व्यवस्थित चालू आहे. ठीक आहे. चला याच्यावरती क्वेश्चन भरपूर बनतात. अरविंद 4/5 4/5च्या फास्टर आहे कोणापेक्षा? भानूपेक्षा. अरविंद आणि भानू 2 जण आहेत. ठीक आहे. जर अरविंद लीड देतोय 60 मीटरची भानूला म्हणजे 60 मीटर पुढे पळवा भानूला म्हणतोय. अरविंद फास्ट आहे ना 4/5 मध्ये. मोठी संख्या कोणती? 5.
ठीक आहे, म्हणजे ही अरविंदची स्पीड. जो फास्ट असणार त्याची स्पीड 5 आणि जो कमी फास्ट असणार, जो हळू पडतोय त्याची स्पीड असणार 4. ठीक आहे. आणि अरविंद लीड देतो 60 मीटरची बी, म्हणजे कोणाला, भानूला. मग जर लीड देतोय म्हणजे 60 मीटर डिस्टन्स, दोघांमधलं डिस्टन्स आहे, दोघांमधलं अंतर आहे. आता फॉर्म्युला तोच आहे, स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला राजांनो, डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे तुम्ही त्याला असं म्हणू शकता ना की कसं रे, स्पीड आणि डिस्टन्स, स्पीड आणि डिस्टन्स कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, स्पीड आणि टाईम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे हा वाढला तर हा कमी होणार, इकडे स्पीड वाढली तर डिस्टन्स पण वाढणार. ठीक आहे ना, स्पीड आणि टाईम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, भावकीवाली कंडिशन आहे असं लक्षात ठेवायचं त्याला. ठीक आहे. मग याच्यामध्ये स्पीड आणि टाईम, हे स्पीड आणि डिस्टन्स दिलं आहे दोघांमधलं, डिस्टन्सचा रेशो आणि स्पीडचा रेशो सेम असतो, 5:4 असणार. ठीक आहे. मग दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 60 मीटरचा. रेशोमध्ये बघितला 5 आणि 4 कितीचा रेशोचा फरक आहे, 1 रेशो बरोबर 60 मीटर. तर ते दोघं किती मीटरला भेटतील असं विचारलं आहे. दोघं किती मीटरला भेटतील रेस संपल्यावर. रेस कोण जिंकणार आहे, ज्याची स्पीड जास्त आहे, 5. म्हणजे 5 रेशोची किंमत काढायची, 5 रेशो. 1 रेशो बरोबर 60 असेल, 5 रेशो बरोबर किती असणार, 6 पंचे 30 म्हणजे 300 मीटर. 300 मीटर खतम. आलं हे व्यवस्थित लक्षात आलं का, बोला. क्लिअर. चला पुढे चला, नेक्स्ट क्वेश्चन. असे आज खूप सगळे क्वेश्चन बघू आपण. आज ही लेटेस्टवाली कन्सेप्ट पूर्ण तुमच्या हाताखालून गेलीच पाहिजे. सॅटर्डे स्पेशलचं आज तेवढं काम झालंच पाहिजे. चला नेक्स्ट घ्या, लगेच ट्राय मारा ह्या क्वेश्चनला. बघा याच्यामध्ये काय, ए जो आहे 4/3 टाइम्स फास्टर आहे कोणापेक्षा, बी पेक्षा. ठीक आहे ना. मग 4/3 ए फास्टर आहे ना, मग याच्यातली जी जास्त संख्या असणार ती एची 4 स्पीड आणि बीची स्पीड किती असणार 3. जर ए हा लीड देतो 60 मीटरची बीला, परत 60 मीटरचीच लीड आहे, डिस्टन्स आणि स्पीडचा रेशो सेम असतो, म्हणजे 4 आणि 3 येणार. आलं. 60 मीटरची लीड देतो, दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 1 रेशो बरोबर 60. सेम क्वेश्चन बनवून दिला तुम्हाला 60. तर तुम्हाला एंडपर्यंत किती, कोणत्या पॉईंटला भेटेल, स्टार्टिंग पॉईंटपासून 4 रेशो म्हणजे 4 गुणिले 60, 6 किती 24, म्हणजे इथे किती येणार 240 मीटर. क्लिअर आहे ही गोष्ट कळली का, बोला आता. ही गोष्ट कळली, 240. व्हेरी गुड, जबरदस्त, जमत आहे. ठीक आहे. चला 5 क्वेश्चन बघणार आपण ह्या सेशनमध्ये. पुढे हा बघितला, हा एक बघू. बघा जरा, एची स्पीड जी काही आहे ती 30% जास्त आहे. आता तुम्ही फ्रॅक्शनमध्ये बघितलं, त्याच्या आधी जर त्या रेसमध्ये कोणी कोणाला लीड दिली तर कसं तसं. आता इथं पर्सेंटेजमध्ये आलं, एची स्पीड 30% जास्त आहे कोणापेक्षा रे, बी पेक्षा. ठीक आहे ना, 30% जास्त आहे. जर ते रेस 117 मीटरची पळत असतील, किती मीटरची रेस आहे 117 मीटरची, तर मग हेड स्टार्ट किती दिला पाहिजे बा, बीला तू म्हणलं पाहिजे की किती पुढून पळ, म्हणजे की दोघं सोबत रेस संपवतील. ठीक आहे ना, कारण की ज्याची स्पीड जास्त आहे तो रेस लवकर खतम करणार, लवकर फिनिश करणार. पण मग त्यांना सोबत पळायचं आहे, म्हणजे रेस सोबत एंड झाली पाहिजे, तर हेड स्टार्ट दिला पाहिजे. हेड स्टार्ट म्हणजे काय असतं की बा तू पुढून पळ, तितकं अंतर पुढून पळ, मग तिथून मग आपण काउंट करू, सोबत एंड झालं पाहिजे असं. बघा ना जरा काय सांगितलंय, ए आणि बी आहे, नीट लक्ष द्या, कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सेम कन्सेप्टवरती क्वेश्चन कसा वेगळा बनतो ते आपण बघतोय. ठीक आहे. याची स्पीड याच्यापेक्षा 30% जास्त आहे, म्हणजे हा 100 असेल तर हा असणार 130 असला, 30% जास्त. 117 मीटरचीच रेस आहे, 117 मीटरची रेस आहे. हे शून्य तर कटलं पहिलं, तर हे आलं 13, हे आलं 10. मला सांगा ना, जो रेस फास्ट पळणार तो रेस जिंकणार आहे, म्हणजे तो पूर्ण अंतर कव्हर करणार आहे. किती मीटर 117, म्हणजे 13 बरोबर 117. 13ला कितीने गुणलं तर 117 भेटलं, 13 9 117 होतं, 13 9 117. म्हणजे याला पण 9नी मल्टिप्लाय करणं, 9 10 किती 90. म्हणजे जेवढ्या वेळात हा 117 मीटर अंतर पार करणार तेवढ्या वेळात हा 90च अंतर पार करणार. म्हणजे याला कितीची लीड दिली पाहिजे, तर याला राजांनो 27 मीटरची लीड दिली पाहिजे बीला. 27 मीटरची जेव्हा लीड देणार, जेव्हा
27 मीटरची लीड देणार तेव्हाच ते रेस सोबत एंड करतील. लक्षात आली का गोष्ट? बोला. क्वेश्चन कसे आहेत? क्वेश्चन व्यवस्थित लक्षात येत आहे का? हे लेटेस्ट पॅटर्न आहे, लेटेस्ट ट्रेंडिंगवाले क्वेश्चन आहेत. ठीक आहे, हे व्यवस्थित समजून घ्या. 27 मीटर. ठीक आहे, ही PDF क्वेश्चनची ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती टाकली आहे. कुठे रे? एमर्स बाय मंगेश दा. एमर्स बाय मंगेश दा इथे ऑलरेडी ही PDF टाकली आहे. चला, क्लिअर हा क्वेश्चन? कोणता? हा रिपीट करायचा की मागचा? बघा ना, कन्सेप्ट बघा काय म्हणतोय मी. एक रेस आहे, हे A आणि B ही रेस पळत आहे. 117 मीटरची रेस आहे. ठीक आहे, Aची स्पीड जास्त आहे. किती टक्क्यांनी जास्त आहे? 30% जास्त आहे B पेक्षा. तर Aची स्पीड B पेक्षा 30% जास्त आहे म्हणजे हा लवकर रेस कव्हर करणार, लवकर फिनिश करणार. पण त्यांना तसं नाही पाहिजे. त्यांना काय करायचं आहे की रेस सोबत संपली पाहिजे. ठीक आहे ना, रेस सोबत संपली पाहिजे. मग रेस जर सोबत संपवायची असेल तर ज्याची स्पीड कमी आहे त्याला थोडंसं पुढं अंतर जाऊ द्यावं लागेल, नंतर Aला स्टार्ट करावं लागेल, तेव्हा ती रेस सोबत संपेल. मग ती रेस सोबत संपण्यासाठीच Bला किती मीटरचा स्टार्ट दिला पाहिजे ते काढायचं आपल्याला. ते कसं फाइंड करणार आपण? तर नीट लक्ष द्या. हे लिहिलं A, हे लिहिलं B. 30% जास्त आहे. हा 30%. टक्के म्हणजे टक्के आता तुम्ही शिकले ना, कालच्या लेक्चरमध्येच टक्के शिकले. 100 हे 30% जास्त म्हणजे 130 असणार. ये 0 गया, ते असणार 10 आणि हा असणार 13. आलं? आता 117 मीटर लेनची रेस आहे. रेस कोण कंप्लीट करणार आहे? पूर्ण 117 मीटर कोण पळणार आहे? ज्याची स्पीड जास्त आहे तो रेस कंप्लीट करणार आहे, तो जिंकणार आहे. मग 117 मीटरची रेस कोण पळणार आहे? A पळणार आहे राजांनो, ज्याची स्पीड जास्त आहे. A 117 म्हणजे 13 रेशो बरोबर 117 करण्यासाठी 13ला कितीनी मल्टिप्लाय केलं तर 117 भेटतं. अरे राजांनो, 13ला जेव्हा तुम्ही 9नी मल्टिप्लाय करणार तेव्हा 117 भेटणार. म्हणून ह्या 10ला पण तुम्ही 9नी मल्टिप्लाय करा. 9 10 किती रे? 90. म्हणजे जेवढ्या वेळात A 117 अंतर कव्हर करेल तेवढ्या वेळात B 90 अंतर कव्हर करेल. ठीक आहे ना? मग तेवढ्या वेळात हा 90च अंतर कव्हर करणार आहे, जेवढ्या वेळात A 117 अंतर कव्हर करणार आहे. मग याला बाकीचं अंतर पुढे जाऊ द्या. किती अंतर पुढे जायचं? 117 - 90 म्हणजे ते किती येणार? 90 आणि 20 110 आणि वरचे 7 27 मीटरची लीड द्यावं लागेल Bला. तेव्हा ते जी काही रेस असणार ती सोबत संपवतील. ठीक आहे, हा सेंट्रलचा आलेला क्वेश्चन आहे म्हणून तो मराठी आणि हिंदीमध्ये असतो. ठीक आहे, सॉरी इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो. मग त्याला मराठीत ट्रान्सलेट करून दिलं आहे गुगल ट्रान्सलेटनीच. मग जर गुगल ट्रान्सलेटने वाचायला प्रॉब्लेम आला तर वरती कोणता पण वाचा, इंग्लिशवाला हिंदीवाला. कळलं आहे? क्लिअर? बोला. चला पुढे चला. पुढचा क्वेश्चन बघा. Aची स्पीड B पेक्षा कितीने जास्त आहे? 40%. आता या क्वेश्चनला अटेम्प्ट मारा फास्ट. जर रेस 84 मीटरची असेल, किती मीटरची रेस आहे? 84 मीटरची. तर मग Bला किती मीटरची स्टार्ट दिलं पाहिजे म्हणजे ते रेस सोबत संपवतील? त्याला इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, एक नाव आहे डेड हिट. डेड हिट म्हणजे काय असतं तर ते पण सांगून देतो. डेड हिट म्हणजे नो विनर. डेड हिट म्हणजे नो विनर, सोबत संपवतील बा. ठीक आहे, हां ओके डन. मारा ट्राय पटकन. क्लिअर आहे? चला जबरदस्त. चोवीस. व्हेरी गुड, जमून जाईल. आता काही अडचण नाही येणार. हा A आहे, हा B आहे. 40 मीटरनी जास्त आहे, 40% जास्त आहे. याची 100 असणार तर याची 140 असणार. हे 0 कटलं म्हणजे 10:14. तर त्यांनी काय सांगितलं किती मीटरची लीड द्यायला पाहिजे? जो रेस संपवणार आहे
84 मीटरची रेस पळायची, 14 सक 84 होतं. मग याला पण 6 मल्टिप्लाय करणार. 10 सक किती 60. म्हणजे जेवढ्या वेळात हा 84 मीटर पळेल तेवढ्या वेळात हा किती मीटर पळणार, 60 मीटर पळणार. 60 मीटर पळणार. मग 60 मीटर जर पळणार असेल तर याला किती मीटरची लीड द्यावं लागेल. हा 60च पळणार आहे, तेवढं किती जास्त आहे हे 24 ने. 24 मीटर बीला म्हणावं लागणार भाई तू पहिले पळ, तेव्हा ते कंप्लीट होईल. क्लिअर. चलो नेक्स्ट वन. ही कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाली का मला सांगा. आता मी तुम्हाला 3 कन्सेप्ट शिकवल्या. एक याच्यामध्ये फ्रॅक्शनवाली एक कन्सेप्ट दिली असेल, ABC 3 व्यक्ती त्यांना कसं मांडायचं. आणि तिसरी कन्सेप्ट जी आहे ती पर्सेंटेजवाली. ठीक आहे, 3 कन्सेप्ट शिकवल्या. हा एक घ्या, इसमें और मजा है. याच्यामध्ये आणखीन थोडंसं व्यवस्थित समजेल ही गोष्ट. ठीक आहे, थोडंसं आणखीन थोडंसं ॲडव्हान्स जाऊ. ओके. आलं. काय सांगितलं बघा, एक 4 किलोमीटरची रेस आहे. ABC युनिफॉर्म स्पीडने पळता. ठीक आहे, आणि त्यांच्या तिघांमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड असे प्राईज मिळतात. फर्स्ट सेकंड थर्ड पोझिशनला येतात. ए जो कोणी आहे तो बीट करतो बीला 1 किलोमीटरनी आणि बी सीला 1 किलोमीटरनी बीट करतो. ठीक आहे, तर मग एनी सीला किती मीटरनी बीट केलं पाहिजे. ठीक आहे, ए सीला किती मीटरनी बीट करेल त्या रेसमध्ये. आता परत तेच 4 किलोमीटरची रेस आहे, पण हे ऑप्शन जे आहेत ते मीटरमध्ये, हे किलोमीटरमध्ये असं जमत नसतं. म्हणून किलोमीटरचं मीटरमध्ये करावं लागेल. 1 किलोमीटर म्हणजे असतं 1000 मीटर, तर 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर असणार. नंतर हा जर 4000 पळतोय आणि तो बीला हरवतोय, किती मीटरने हरवतोय, 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटरने हरवतोय, म्हणजे बी 3000 पळतोय. आता तुम्हाला वाटतं बी सीला 1000 मीटरनी बीट करतोय, म्हणजे तुम्ही 3000 आणि इथं 2000 लिहिसा ना. हा सेपरेट. परत बी आणि सी सेपरेट. हा जेव्हा 4000 पळेल राजांनो, तेव्हा हा 3 पळेल. कळलं का. कारण की रेस 4000 मीटरची आहे. ए बीला 1 किलोमीटरने हरवतो. ठीक आहे ना, आणि बी सीला 1 किलोमीटरने हरवतो. बी सीला कधी हरवणार, जेव्हा 4 किलोमीटरची रेस असणार तेव्हा. ठीक आहे, हे असं मांडलं. लक्षात आलं. हे सेपरेट. ठीक आहे ना. हे 3 शून्य कटले. 4:3. इकडे 4:3. बी दोनदा आहे, बीची किंमत समान करा. इकडे गुणणार मी कितीने, 3नी. इकडे पण किती गुणणार, 3नी. ह्या 4नी इकडे ह्या दोघांना गुणणार, म्हणजे बीची किंमत समान येणार. 4 चौक किती रे, 16. नंतर 3 त्रिक किती, हा येणार 9. आणि सॉरी हे किती येणार, 4 त्रिक किती 12 बी, आणि 3 त्रिक किती येणार 9. तर आता नीट लक्ष द्या. त्यांनी काय सांगितलंय, 4000 मीटरच्या रेसमध्ये ए सीला कितीने बीट करणार. ठीक आहे ना, यांच्या दोघांमध्ये 9/16 आणि कितीची रेस आहे, 4000 म्हणजे 4000 आलं. हे 4 1 4 1000 आलं. 4 चौक 16, 4 1 4, 4 दुने 8, 2 उरले. 4 पंचे 20, 250. 25 नम 5 नम 45, हातचे आले 4. 9 दुने 18, 18 आणि 4 22 आणि हा 0. म्हणजे जेवढ्या वेळात ए जो कोणी आहे तो 400 पळणार, 4000 पळणार मीटर, तेवढ्या वेळात जो कोणी सी आहे तो 2250च पळणार. मग किती मीटरने हरणार रे तो, 4000 मधून 2250 वजा करा, तो हरणार 1750 मीटरने. 1750 मीटरने हरणार. ठीक आहे, 1750 मीटरने हरणार. ही कन्सेप्ट आता व्यवस्थित कळली का बोला. ठीक आहे, प्रत्येक कन्सेप्टचे मी तुम्हाला 2-2, 3-3 एक्झाम्पल सांगितलेत. व्यवस्थितरित्या लक्षात आलं असेल. आय होप तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याचा सगळ्यांचा फायदा होईल. ठीक आहे, PDF डाउनलोड करून घ्या. PDF मध्ये बाकीचे क्वेश्चन असतील ते क्वेश्चन ट्राय करा. चालतंय.